नमस्कार. एका आकड्याने, हो, फक्त एका आकड्याने सध्या अर्थविश्वात बरीच चर्चा घडवून आणली आहे. म्हणजे वरवर पाहिलं तर हा आकडा एक चांगली बातमी वाटते, पण जरा खोलात शिरलं की एक वेगळंच आणि खूपच गुंतागुंतीचं कोडं आपल्यासमोर उभं राहतं. तर मग प्रश्न हा आहे की ही खरंच चांगली बातमी आहे की ही फक्त वादळापूर्वीची शांतता आहे. चला आपण मिळून या आकड्यांची चिरफाड करूया आणि नेमकं सत्य काय आहे ते शोधूया. आणि तो आकडा आहे 5.2%. हो, फेब्रुवारी 2026 मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादनाने म्हणजे IIPने तब्बल 5.2%ची उसळी घेतली. ही गेल्या 28 महिन्यांमधली म्हणजे 2 वर्षांपेक्षा जास्त काळातली सर्वात मोठी झेप आहे. पण ही वाढ इतकी अनपेक्षित का होती? कारण गंमत बघा, याच काळात अर्थव्यवस्थेचा कणा समजले जाणारे जे 8 मुख्य उद्योग आहेत ना, त्यांची वाढ फक्त 2.3%वर आली होती. आणि लक्षात घ्या, या 8 उद्योगांचा एकूण उत्पादनात तब्बल 40% वाटा असतो. त्यामुळे साहजिकच सगळ्यांचा अंदाज होता की एकूण आकडेवारी सुस्तच असेल, पण झालं मात्र अगदी उलटं. मग प्रश्न उरतो की ही अतिरिक्त वाढ आली तरी कुठून? नेमक्या कोणत्या क्षेत्रांनी हा चमत्कार घडवून आणला? चला याचा शोध घेऊया. याचं पहिलं आणि महत्त्वाचं उत्तर मिळतं मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात. या क्षेत्राने जवळपास 6%ची जोरदार वाढ नोंदवली. असं म्हणू शकतो की या तेजीमागचं हे एक मोठं इंजिन होतं. पण खरी कमाल केली ती भांडवली वस्तूंनी, ज्याला आपण कॅपिटल गुड्स म्हणतो. या क्षेत्रात तब्बल 12.5% विक्रमी वाढ झाली, जी गेल्या 28 महिन्यांमधील सर्वोच्च आहे. आता हे भांडवली वस्तू म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कारखाने उभारण्यासाठी लागणारी मशिनरी, उपकरणं आणि इतर पायाभूत सुविधा. यातली वाढ थेटपणे काय सांगते? तर देशात गुंतवणुकीचं चक्र जोरात फिरतंय, नवीन प्रकल्प उभे राहत आहेत आणि हे कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या भविष्यासाठी एक खूपच सकारात्मक चिन्ह आहे. इथपर्यंत सगळं चित्र एकदम गुलाबी दिसतंय, नाही का? गुंतवणूक वाढतीये, उत्पादन वाढतंय, सगळं छान. पण थांबा, ह्या गोष्टीत एक मोठा ट्विस्ट आहे, आणि तो दडला आहे आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या खिश्यात, त्याच्या खरेदी विक्री. हा चार्ट बघा, हाच तो ट्विस्ट आहे. इथे अर्थव्यवस्थेत एक मोठी दरी दिसतीये. एका बाजूला फ्रिज, टीव्ही, गाड्या यांसारख्या टिकाऊ वस्तूंना मागणी 7.3%नी वाढलीये. पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूला साबण, टूथपेस्ट, बिस्किटे म्हणजे आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू, त्यांच्या मागणीत मात्र 0.6%ची घट झालीये. हो, वाढ नाही, घट. आणि ही घट खूप काही सांगून जाते. कारण रोजच्या गरजेच्या वस्तूंची विक्री ही थेटपणे सामान्य कुटुंबांच्या आर्थिक आरोग्याशीच जोडलेली असते. यात घट होणं म्हणजे काय? याचा अर्थ असा की जरी मोठे उद्योग वाढत असले तरी अनेक घरांमध्ये खर्चावर नियंत्रण ठेवण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर कुठेतरी आर्थिक ताण स्पष्टपणे दिसतोय. तर आता आपल्याकडे या कुड्याचे 2 वेगवेगळे तुकडे आहेत. एकीकडे गुंतवणुकीची तेजी आणि दुसरीकडे सामान्य खर्चातली मंदी. या 2 विरुद्ध गोष्टी एकाच वेळी कशा काय असू शकतात? चला, हे सगळे धागेदोरे जोडून याचं मोठं चित्र समजून घेऊया. हे समजून घेण्यासाठी आपल्याला या 2 निर्देशांकांमधलं नातं बघावं लागेल. बघा, साधारणपणे मुख्य उद्योग आणि एकूण औद्योगिक उत्पादन हे हातात हात घालून चालतात. म्हणजे एक वाढला की दुसराही वाढतो. पण इथे काय होतंय, ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात आहेत. अर्थतज्ज्ञांसाठी हा एक धोक्याचा इशारा असतो. यातून असं दिसतंय की ही वाढ काही ठराविक क्षेत्रांपुरतीच मर्यादित आहे आणि कदाचित ती फार काळ टिकणारी नसेल. आणि याच मुद्द्यावर सर्वसमावेशक सुधारणा किंवा ब्रॉड बेस्ड रिकव्हरी ही संकल्पना खूप महत्त्वाची ठरते. याचा सोपा अर्थ काय? तर अशी वाढ जी अर्थव्यवस्थेच्या सगळ्या इंजिनांना सोबत घेऊन पुढे जाते, केवळ एका किंवा 2 इंजिनांच्या जोरावर नाही. जेव्हा सगळ्या क्षेत्रांमध्ये वाढ होते तेव्हाच ती खरी आणि टिकाऊ मानली जाते. तर या सगळ्या विश्लेषणावरून आपण आता अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचतोय. फेब्रुवारीच्या या 5.2%च्या आकड्याचा नेमका अर्थ काय लावायचा? अंतिम निष्कर्ष हाच आहे की फेब्रुवारीचा 5.2%चा आकडा हा आकर्षक असला तरी तो फसवा असू शकतो. ही एका अशा गाडीसारखी स्थिती आहे जिचं एक चाक खूप वेगाने फिरतंय पण दुसरं चाक पंक्चर आहे. जोपर्यंत सामान्य लोकांचा खर्च वाढत नाही आणि ही वाढ सर्वसमावेशक होत नाही, तोपर्यंत या आकड्यांवरून आनंदी होणं म्हणजे धोक्याला आमंत्रण देण्यासारखं आहे. आणि या चित्रात भविष्यातले काही काळे ढगही जमा व्हायला लागले आहेत. पश्चिम आशियातील तणाव, जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता आणि इतकंच नाही तर मार्च महिन्याचे जे प्राथमिक आकडे आले आहेत ना, ते देखील याच दिशेने संकेत देत आहेत की हा वेग कदाचित पुढे कायम राहणार नाही. त्यामुळे जाता जाता एकच प्रश्न मनात येतो. जेव्हा एखादा आकडा वरवर चांगला दिसतो
तेव्हा आपण खरंच आनंद साजरा करायचा की त्या आकड्याच्या मागे दडलेली न सांगितलेली कहाणी शोधायला हवी? याच प्रश्नाच्या उत्तरात आपल्याला अर्थव्यवस्थेचं खरं चित्र दिसेल.